आता तुम्ही सरकार शोधायला लागलात म्हणून आमचे पुरावे सापडायला लागले. उलट आमचं धन आम्हाला सापडलं तुम्ही द्यायला पाहिजे. तुम्ही का रोखता? ईडब्ल्यूएस मधल्या पोरांचे नियुक्त्या करून द्या ना तुम्ही. निवड झालेला असून काय वाटलं केलं त्यांनी त्या लेकरांनी तुमचं? आता ओपन मधून इथे PSI आले ते पोर कमून द्यायला नियुक्त्या तुम्ही. काय केलं माझ्या मराठीच्या पोरांनी तुम्हाला? कशामुळे रोखले तुम्ही? आता 23च्या निवडी आहेत त्यांच्या. हे पोर गई PSI झालं नाही द्यायची नियुक्ती. कमून बाबा आपलं लेकरू अधिकारी नाही व्हायचं? तुमच्याच पाहिजे हमेशा. माझ्या लेकरांनी अधिकारी व्हावं. त्याच्या बापाने स्वप्न बघितलं माझ्या दारात लेकराला लाल देवा आला. नाही का शानमध्ये जागायचं त्यांनी? नाही म्हणायचं. तुम्हीच का हमेशा वाल भरतीवर झालेले? आमच्या मात्र सगळ्या टेस्ट परीक्षा तुम्ही कॉल भरतीवर झाली. भरती झाला अधिकारी. वा. आमच्याला टेस्ट दी पळ लय पळाला नाही तर छातीत गुतला. छातीत नाही गुतला म्हणजे मुंडकच कमी आलं. केसच वर आले. वजनच भरलं नाही. मग 7-8 केळं खाऊनी मग वजन भरत. ह्या आम्हाला आणि तुमची कॉल भरती. वा. या राज्यात आम्हाला मराठ्यांना घेऊन या तरी आम्ही बोलायचं नाही. काय पाप केलं त्याच्या बापाला कुठून पैसे आणले नसते? आज पोरग भरती झालं. फाशी घ्यायची त्याला पोरांनी 11 जणांनी त्या. ECBC तुम्ही दिलं. ECBCतून पोरं गेले. हे पोरं ओपन मधून गेले. कमून नाही घ्यायचं त्यांना तुम्हाला? आता ईडब्ल्यूचं उपोषण तिथं चालू आहे. आता बावनकुळे साहेबांनी त्यांना बोलून घेतलं की मार्गी काढतो म्हणजे त्यांच्या आधी संख्या पद निर्माण करून काहीतरी तुम्ही करा रे. बावनकुळेंचं नाव घेतो आम्ही तुमचं घेऊन. तुमच्या कोणत्या पक्षात घेतलं? म्हणजे फडणवीस साहेबांच घेतलं ना. हे लघु लेखक ओले टंक लेखक यांची भाषा यालाच कळते. तेवढेच लोक आहेत तुमचे सरकारजवळ. तेवढेच लोक आहेत. मृत घोषित कमी केले मराठीचे म्हणून. काय राव तुम्ही? परत मला म्हणता चिडता. काय काय उलट घरानं सांग करू कोणापाशी? माझ्या समाजाच्या वेदना मी मांडू कोणापाशी सांगा तुम्ही? नाही का वाली आम्हाला कोणी? नाही बोलायचं का? मराठ्यांनी तोंडाला कुलप लावून बसायचं, वाटोळ करून घ्यायचं का? गेल्या आमच्या सगळ्या प्रॉपर्टी असं करू करू. बॅकलॉग कोण भरून काढणार? जर आमची 50 वर्षाची नोंद निघाली तर 5 पिढ्याची नोंद निघाली आमची. आमचं नुकसान 5 पिढ्याचं भरून देणार कोण? जर आमची 50 वर्षाची नोंद निघाली त्याचा अर्थ असा होतो 50 वर्षापूर्वी आम्हाला आरक्षण होतं. आज माझे लेकरं घराघरातून नोकऱ्या राहिले असते. तुमच्या दोघांच्या भानगडीत, 75 वर्षाच्या काँग्रेस आणि भाजप यांच्या दोघांच्या भानगडीत माझ्या समाजाचं वाटलं केलं. हो काय केलं माझ्या लेकरांनी? 50 वर्षाची नोंद होती याचा अर्थ आम्हाला आरक्षण होतं. कोण बॅकलॉग भरून काढणार आमचा? काय केलं ते ईडब्ल्यूच्या लेकरांनी? ECBC आरक्षण तुम्ही दिलं. विद्युत मधले 2000